गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम गणपतये नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता हे गणेश चतुर्थीचे दिवस आहेत ना, गणपती बाप्पा आता विराजमान होणार आहेत आणि हे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये जेव्हा विराजमान होतील ना, तेव्हा सर्व घर आनंदाने न्हावून निघेल। आपल्या घराचं वातावरण अतिशय शुद्ध होईल। पण समर्थांनी सांगितलेले आहे की ज्याप्रमाणे गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये विराजमान होतात तेव्हा जे 5-6 दिवसाचं जे वातावरण असतं ना, तसं वातावरण आपल्या घरामध्ये पूर्ण वर्षभर असतं का बरं? नाही ना। पण हे वातावरण जर आपल्या घरामध्ये पूर्ण वर्षभर ठेवायचं असेल तर मनुष्यानं कर्मसुद्धा चांगली करायला हवी ना। समर्थांनी सांगितलेलं आहे या गणपती बाप्पांचा सुद्धा जन्म आहे ना कशा पद्धतीनं झाला, या गणपती बाप्पांचा इतिहास काय आहे। सर्व देवतांमध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या मानवजातीमध्ये सर्वश्रेष्ठ प्रथम पूजनाला गणपती बाप्पा आहेत ना, ते प्रथम का आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे। बघा आता आपण पाहूया गणपती बाप्पांचा नक्की जन्म कसा झाला, कशासाठी झाला, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपल्याला या निरूपणामध्ये मिळणार आहे। आता आपल्याला सर्वांना माहीत असेल, बघा आपण टीव्हीमध्ये सुद्धा बघतो, सिरियलमध्ये सुद्धा बघतो, गणपती बाप्पा आहेत ना त्या राक्षसांचा वध करतात आणि विजयच मिळवतात ना। पण या कलियुगामध्ये नक्की राक्षस कोण आहे हेच कळेनासं झालेलं आहे, कारण मनुष्य राक्षसासारखा वागायला लागलेला आहे। मग त्या राक्षसांमध्ये आणि मनुष्यामध्ये काही फरक राहिला आहे का? बघा आत्ताचा हा मनुष्य आहे ना एवढा क्रूर झालेला आहे की दुसऱ्याच्या जीवनाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण माझं चांगलंच घडायला हवं एवढ्या द्वेषाने तो पेटून उठतो। म्हणजे पैसा सर्वस्व झालेला आहे ना। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की त्यावेळचे राक्षस होते ना ते समोरासमोर युद्ध करायला यायचे, पण आताचे राक्षस म्हणजे माणूसच झालेला आहे ना। बघा कधी कधी अंधश्रद्धा एवढी माजली जाते ना की कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात। कधी कधी या अंधश्रद्धेच्या पायी काही माणसंसुद्धा मृत्युमुखी होतात, माणसंसुद्धा वेडी होतात। पण समर्थांनी सांगितलेलं आहे हे भूतबीत काही नाही, ही भूतबाधा आहे ना, खरा माणूसच भूत आहे, खरा माणूसच राक्षस आहे आणि त्याचे कर्म आहेत ना त्याला राक्षसी वृत्ती बनवत असतात। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ज्या माणसाच्या जीवनामध्ये अहंकार आहे, लोभ आहे, तो राक्षसच आहे ना। तो राक्षसा वेगळा आहे का कोणी? हाच राक्षस आहे। त्या काळी राक्षस फक्त समोर यायचा, पण आता मात्र राक्षस या वैखरीमध्ये येतो। कधी काय बोलावं, कधी कसं काय चालावं हे त्याला अजिबात कळत नाही, फक्त त्याच्या समोर पैसा दिसतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे आयुष्यामध्ये आहे ना तुम्ही कितीही कमवा, कितीही मोठे व्हा, पण आपले पाय जमिनीवर हवेत। जो मनुष्य बघा भरपूर पैसा कमवतो तो या जगामध्ये श्रीमंत समजला जातो, पण खरा श्रीमंत तो मनुष्य आहे का? जर त्याच्या हातामधून पुण्य घडत नसेल,
दान धर्म घडत नसेल तर तो श्रीमंत आहे का बरं? एक दिवस त्याला हे सर्व सोडून जावं लागणार आहे. म्हणून बघा, भगवान शिवाचे पुत्र आहेत ना, बघा हे गणपती आहेत. आणि ह्या गणेशांच्या लग्नाची ही कथा आहे ना, ती सुद्धा सुंदर पुराणामध्ये सांगण्यात येते. बघा, प्रजापती विश्वकर्माच्या ती रिद्धी आणि सिद्धी या 2 मुली होत्या. आणि या 2 मुली, बघा, रिद्धी आणि सिद्धी म्हणजे या 2 मुलींचं लग्न होतं ना, ते गणपती बाप्पांबरोबर झालं. म्हणजे सिद्धीपासून क्षेम झाला आणि रिद्धीपासून लाभ झाला. म्हणजे हे 2 नावाची मुलं आहेत ना, ती या दोन्ही त्याच्या पत्नीपासून झाली. लोक परंपरेमध्ये याला शुभ लाभ असे म्हणतात ना. बघा, आपण दरवाजावर कधी कधी लिहितो शुभ लाभ, आपण गाडीवर सुद्धा लिहितो. हे शुभ लाभ आहेत ना, हे गणपती बाप्पांचे पुत्र आहेत. म्हणजे गणेशाचं लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झालं. बघा, त्यांचं लग्न होत नव्हतं. या लग्नाची देखील चर्चा आहे ना, सर्व पुराणामध्ये अतिशय सुंदर सांगितलेली आहे. या श्री गणेशाच्या विवाह संबंधीमध्ये 2 कथा सांगितलेल्या आहेत. यामधील आता पहिली कथा पाहूया. तुळशीचं वर्णन आहे. म्हणजे त्यासोबतच गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही ना, हे देखील सांगितलेलं आहे. बघा, पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तिथून जात असलेल्या तुळशीनं त्यांना पाहिलं आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. बघा, अतिशय कान देऊ नका. तुमचं मन आहे ना, या निरूपणाशिवाय दुसरीकडे नेऊ नका. कारण हे जीवनामध्ये तुमच्या आहे ना, आनंद निर्माण करणारं निरूपण आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद देणारं निरूपण आहे. म्हणून लक्ष देऊ नका. बघा, एकदा तुळस देवी ही, बघा, रस्त्यातून चालली होती आणि भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचं होतं. परंतु भगवान गणेशानं ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती. म्हणून त्यांनी तुळशीची लग्न करण्यास थेट नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव गणपती बाप्पानं नाकारल्यामुळं संतप्त झालेल्या तुळशीनं श्री गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्न होतील. यावर भगवान गणेशानं तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी आहे ना, अर्पण करणं वर्ज मानले गेले आहे. पण आणखी एक कथा सांगण्यात येते. आणखी ती कथा अशी आहे की भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळं कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हतं. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचंही लग्न होऊ दिलं नाही. कोणाचं लग्न असलं ना की त्यात विघ्न निर्माण करायचं. त्यांचं वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामामध्ये साथ देऊ लागले. त्यांच्या या सवयीमुळं देवी देवता खूप अस्वस्थच होऊ लागले होते ना. बघा, कधी कधी आपण आहेत ना, बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं गणपती, बघा, धष्टपुष्ट आपण पाहतो. पोट बाहेर आलेलो म्हणजे ती सुद्धा एक समस्या होती. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवानं आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवलं. आणि भगवान गणेशानं ब्रह्मदेवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवायला सुरुवात देखील केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली ना की रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायची. त्यामुळं हळूहळू लग्न होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले आणि रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच ना. तेव्हा ब्रह्माजी तिथे पोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचं सुचवलं. बघा, ब्रह्माजींच्या या सूचनेनुसार भगवान गणेशानं रिद्धी सिद्धीशी विवाह केला
आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. बघा, आता तुम्ही म्हणाल त्या काळचे शाप होते ते सर्वांना लागत होते का? व नक्कीच लागत होते, कारण देवी देवता आहेत ना, ते कर्मानं राहत होते. आणि आजही या कलियुगातल्या मनुष्यानं जर आपण कर्माने जर भक्ती केली ना, कर्मामध्ये राहून भक्ती केली, तर आपल्याला सुद्धा सुख समृद्धी यायला वेळ लागणार नाही. म्हणून हे गणपती बाप्पांचे आता दिवस आलेले आहेत ना, म्हणून या दिवसांमध्ये जेवढं शुद्ध कर्म करता येतील ना, तेवढं आपण करायला हवे. बघा, भगवान गणेश आहेत ना, हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. म्हणून कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचं नाव घेतलं जातं ना. त्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या या निगडीत बघा वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. पुराणानुसार देवी पार्वतीनं अपत्य प्राप्तीसाठी आहे ना, पुण्यक नावाचं व्रत कैवल्य केलं. या उपवासामुळं आई पार्वती श्री गणेशपुत्र रूपास प्राप्त झाले. आणि या उपवासासाठी शिवाने इंद्रास ते पारिजातक वृक्ष देण्यास सांगितलं, पण इंद्रानं पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. आणि तेव्हा त्यांनी पार्वतीचं व्रत वैकल्यासाठी त्या पारिजातकाच्या वनांची बांधणी केली. शिवपुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना होती ना, त्यांची सखी आणि जया विजयाकडून मिळाली होती ना. त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितलं की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचं पालन करतात, म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचं पालन करेल. या कल्पनेनं बघा, ही पार्वतीला ही कल्पना आहे ना, त्या सख्यांची कल्पना आवडली. आणि या कल्पनेनं प्रभावित होऊन देवी पार्वतीनं आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली. आता दुसरी कथा अशी सुद्धा सांगितलेली जाते की एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळं बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं. यावर दुःखी असलेल्या पार्वतीनं ब्रह्माला म्हटलं की ज्याचं डोकं सर्वात पहिले सापडेल ना, त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं. त्यामुळे गणेश गजानन बनले. आणि दुसरी कथा अशी सांगितलेली जाते की गणेशाला दारात बसवून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात तिथे शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिला, तर संतापलेल्या महादेवानं त्यांच्या डोक्यावर वार केला. आणि या गणेशाचा जन्म आहे ना, तो पार्वतीच्या चंदनाच्या मिश्रणाने केला होता. जेव्हा पार्वतीनं बघितलं की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलेलं आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांचा रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवानं एका हत्तीच्या बाळाचं डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. बघा, अजून तिसरी सुद्धा कथा सांगितलेली जाते की एकदा शिवाप्रमाणे गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखलं. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचं वध करून त्या कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असते. ते शिवाचे अनन्यच भक्त होते ना. गणेशानं रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले आणि गणेशानं त्यांना धूळ चारले. तेव्हा परशुरामानं शिवानं दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला, ज्यामुळं गणेशाचा डावा दात तुटला. आणि तेव्हापासून ते एकदंत म्हटले जातात ना. म्हणजे अशा बऱ्याच कथा सांगितलेल्या जातात. जर आपण गणपती बाप्पांच्या जर पूर्ण इतिहास जर पाहिला ना, तर गणपती बाप्पांच्या प्रत्येक गोष्टी कथा आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, दुसरी एक कथा अशी सांगितलेली जाते की भगवान विष्णूंचं लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचं योजलं होतं. सर्व देवांना आमंत्रण मिळालं, पण गणेशाला आमंत्रण दिलं नाही. भगवान विष्णूंच्या या मिरवणुकीच्या वेळी
सर्व देव आपापसामध्ये चर्चा करू लागले की गणेश नाही आले. मग सर्वांनी विष्णूंना विचारलं तर त्यांनी म्हटलं की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल ना तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजतात त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खाळून पोकळ करून दिलं. वराड तिथून निघाल्यावर रथाची चाकं जमिनीत रुतली आणि बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक निघालंच नाही. सर्वांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले तरीही चाक निघाली नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले आणि कोणालाही काहीच सुचत नव्हतं. आता करावं काय? तेव्हा नारदजी पुढे आले आणि आपण गणेशाचं अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल ना तरच आपलं कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकरानं आपल्या सेवक नंदीला पाठवलं आणि ते गणेशाला घेऊन आले. आणि गणेशांना घेऊन येताच गणेशांची पूजा करण्यात आली आणि चमत्कार असा झाला की ती रथाची चाके आहे ना आपोआप चालू लागली. आता पुढे अशी सुद्धा कथा सांगितली जाते की देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेलं एक दिव्य मोदक दिलं आणि मोदक बघून दोन्ही मुलं म्हणजे कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईनं मोदकाच्या महत्वाचं वर्णन करून म्हटलं की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीनं श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल ना त्यालाच हे मोदक मिळेल. आणि आईची गोष्ट ऐकून कार्तिकीय तर आपल्या मोरावर बसून एक चांगला मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळं ते असं करण्यामध्ये असमर्थ होते. तेव्हा गणेशानं अत्यंत आदरानं आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले ना. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार आणि सर्व यज्ञांची केलेली फळप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचं पालन आहे ना हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळं प्रत्येक यज्ञामध्ये सर्वात आधी गणेशाची पूजा होईल. बघा म्हणजे आपण या पूर्ण कथेमधून काय शिकलो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना आपल्या जीवनामध्ये आहे ना तुम्ही कितीही भगवंत करा, कितीही पूजा अर्चना करा, पण आपल्या आई वडिलांशिवाय आहे ना देव सुद्धा मोठा नाही. आपला आई वडील म्हणजेच भगवंत आहेत. म्हणून आपल्या आई वडिलांची पूजा अर्चना आहे ना आपल्या आई वडिलांची काळजी आपण घ्यायला हवी. या ब्रह्मांडामध्ये साक्षात जिवंत रूपी जर भगवंत कोणी असेल ना तर आपले माता पिता आहेत. पण आपण मात्र जेव्हा आई वडील जिवंत असतात ना तेव्हा आपण त्यांची काळजी करत नाही. जेव्हा आई वडील जिवंत असतात तेव्हा त्यांच्यावर आपण प्रेम करत नाही. पण जेव्हा आई वडील देवाघरी जातात ना तेव्हा आपल्याला आई वडिलांची आठवण येते. मग ते फायदा आहे का? म्हणून जिवंत असताना आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करा. तो आनंद आहे ना तुम्हाला जन्मोजन्मी मिळणार आहे आणि जन्मोजन्मी त्याचा तुम्हाला उपभोग सुद्धा मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे खरा भगवंत आहे ना आपल्या आई वडिलांमध्ये आहे. जे जे तुम्ही आई वडिलांसाठी कराल ना त्याचं फळ तुम्हाला तेवढ्या ताकदीनं मिळणार आहे. म्हणून भक्ती मार्ग म्हणजे काय? आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एखाद्या मुलानं हास्य निर्माण करणं
आपल्या आईवडिलांना आनंदित ठेवणं, आपल्यामुळं आपल्या घरच्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं वागणं, हाच खरी भगवंताची सेवा आहे ना. हेच खरे कर्म आहेत ना. नाहीतर या जगामध्ये दुसरी कोणती भक्ती आहे का? बघा, भरपूर तुम्ही निरूपणं ऐकलेली असतील, भरपूर कीर्तनं ऐकलेली असतील, पण खरा भगवंत आपले आई वडील आहेत. त्यांच्याशिवाय एक वेळेला तुम्ही भगवंताचं कोणतं नाव घेतलं नाही तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांच्या रोज पाया पडणं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं, हे एवढं मोठं पुण्य आहे ना. हे एवढं मोठं पुण्य भल्या भल्यांना मिळत नाही. म्हणून तुम्ही कोणत्या भक्ती मार्गामध्ये नसाल तरी सुद्धा चालेल, पण आपल्या आई वडिलांच्या चरणाशी स्वर्ग आहे ना, तुम्हाला 100% मिळून जाईल. कारण हा आशीर्वाद आहे ना, शिव पार्वतीने दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख असेल, किती जरी संकट असतील, तरी त्या संकटांना सामोरे जाताना आपल्या आईवडिलांना कधीच दुखवू नका. खरा स्वर्ग आहे ना त्यांच्या चरणापाशी आहे. म्हणूनच छोट्या मोठ्या दुःखांना जेव्हा आपण सामोरे जातो ना, तेव्हा आपण इतरांना दोषी पकडतो. पण इतरांचा दोष असतो का बरं? अजिबात नाही. आपलेच कर्म चुकीचे असतात ना, म्हणून आपण चुकले जातो, म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं तरीही इतरांना दोषी मानू नका. आपले कर्म चांगले करा, तेव्हा आपली प्रगती होईल. भगवंताला अजिबात दोष देऊ नका. बघा, तुमच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जावान भक्ती निर्माण होईल ना, तुम्हाला सुद्धा कळेल की खरंच या गोष्टी माझ्या चुकलेल्या आहेत. म्हणून आपण किती अवगुण केलेले असतील आत्तापर्यंत. आपण आपला इतिहास आहे ना, आपण या मागे किती अवगुणी आहोत ना, किती कोणाला दुःख दिलेलं असेल, काळ्या पद्धतीनं धन कमवलेलं असेल, सर्व काही विसरून जा. आणि या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचं आता हे आगमन होणार आहे ना, संकल्प करा, आजपासून माझ्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवेल. माझ्या जीवनामध्ये मी कोणाला दुःख देणार नाही. म्हणून जेव्हा दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करतो ना, तेव्हा आपोआप आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख निर्माण होतं. कारण हे काळचक्र आहे ना, ते कोणालाच माफ करत नाही. जसं आपण वागू तशा पद्धतीने गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. म्हणून एक विचार करा, साधं राहणीमान हेच जीवनाचं मूळ आहे. आणि नामस्मरण करणं कधीच विसरू नका. तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.